नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचं पॅनल बिनविरोध निवडून आलंय. पण हे बिनविरोध पॅनल निवडून आल्यामुळे नेमका काय फरक पडणार आहे, प्रत्येक प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय आज म्हात्रे नगरमध्ये. तर चला जाणून घेऊयात की लोकांना नेमकं काय सांगायचं आहे आणि त्यांच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे. तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या समस्या काय वाटतात तुला? इथे फर्स्ट ऑफ ऑल इथे अर्धा रोड बनवलाय, अर्धा नाही बनवलाय. त्याच्यानंतर इथे जाम कचरा होतो, सगळे येतात आणि इथे कचरा टाकतात आणि कोण काय बोलत नाही. आणि इथे आपण काय बोलायला गेलो ना, सगळे आपल्यावरच येतात की नाही नाही तुम्ही चुकीचं बोलताय, असं तसं. आणि इथे सगळे चाळीवाळी मिळून बोलले ना तर कोण ऐकत पण नाही. सो सगळ्यांना असं वाटतं की आम्हीच वाईट आहे. आता इथे मच्छर होणार, छोटे छोटे पोरं आहेत त्यांना चावणार तर काय होणार, त्याची जबाबदारी कोणी घेतली? हा, आणि ह्यांचं घर आहे तिथे, असं पाणी साचून राहतं आणि तिथे पण मच्छर होतात, ते पण कोण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. असं थोडी चालतं. जर तुम्ही निवडून आले तर सगळं बघा ना, इथे काय आहे काय नाही. समस्या पण तुम्ही बघायला पाहिजे. वोटिंग करायला सगळे येतात, भाई वोट द्या वोट द्या, असं थोडी वोट देणार. तुम्ही जर काय कामं करा, जेव्हा आम्हाला काय दिसणार तुम्ही काय केलंय तेव्हा जाऊन आम्ही वोट देणार ना. आम्हाला पण समजतं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, आम्हाला दिसतंय म्हणून आम्ही बोलतोय. सो हे मला वाटतं. ऍक्च्युली इथे पेडणेकर म्हणून आहेत, त्यांनी खूप सारे कामं केली आहेत. असं नाही की केलंच नाहीये काही. फक्त हा जो कोपरचा एरिया आहे, तो कोपरच्या एरियामध्ये म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या टायमिंगला कोणी पण ट्रॅव्हल करतं, जॉब सुटणारी लोक आहेत, तर तिथून येताना थोडं रिस्की वाटते, बिकॉज तिकडे काहीच लाईटचा प्रकाश वगैरे काहीच नाही. थोडंसं रेल्वेचं काम चालू आहे, पण त्याच्यामुळे आहे थोडंफार. पण आतमध्ये येताना खूपच अंधार वगैरे असतो. प्लस तिकडे कचरा पण खूप आहे, तर कचऱ्याचं पण थोडंसं नियोजन केलं त्यांनी तर ते उत्तम राहील. बाकी आमचा त्यांना ऍज युजल सपोर्टच आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये काय सुधारणा व्हाव्यात असं वाटतंय तुम्हाला, जे आतापर्यंत कोणीच रस्त्यांचे केलेलं खूप नाहीये? प्रॉब्लेम्स आहेत मॅडम. रस्त्यांचे म्हणजे खूप हे येत आहेत, कॉम्प्लिकेशन्स येतात बाय ट्रॅव्हलिंग. जॉबला जाणारी लोक आहेत तर ते शिवफाटा रोड नेहमीच पॅक असतो, तर तो एक त्याच्यावरती एक काम करणं खूप गरजेचं आहे. आणि दॅट्स इट. बस. हा, हे मागचं जे आहे म्हणजे ट्रेनचा एक नवीन ट्रॅक झालाय, वसई विरार झाला, तर त्याचा एक प्रॉब्लेम आहे की त्याच्या बाजूलाच एक नाला आहे खूप मोठा, तर त्याचा आमच्या बिल्डिंगला खूप त्रास होतो बिकॉज ऑफ मच्छर. आणि नाला पूर्ण ओपनच आहे, तर त्याचं थोडंसं कव्हरिंग करणं राहिलेलं आहे. ते थोडंसं झालं की मग काही तसं म्हटलं तर हॉस्पिटल म्हटलं ना तर हे या लोकांचं लक्षच नाही. महानगरपालिकेच्या हॉस्पिटल, पुन्हा शाळा, मराठी शाळा आहेत, मराठी शाळेंकडे यांचं लक्ष नाही. हां, फक्त मोठ्या मोठ्या यांचं बघतात की आम्ही तुमच्यासाठी हे बघू ते बघू. गरिबांसाठी कोणी करायचं असं? फक्त झोपटपट्टीवाल्यांसाठी फक्त ते पैसा पेरतात आणि सांगतात आम्ही तुमचा विकास करू, हे करू. पण झोपडपट्टीमध्ये तसा काही विकास होत नाही, आणि साध्या शहरामध्ये पण याही विकास केलेला नाही. कुठले जास्त समस्या तुम्हाला वाटताय तिथे की ज्या आजपर्यंत कुणालाही सोडवणं जमलंच नाहीये असं? समस्या म्हणजे काय बघा, आता नगरपालिकेची काय सुविधा आहेत, रोड, लाईट आणि हे काही गोष्टी आहेत, पाणी, या नगरपालिका करतोच. हे काही विशेष नाही. नगरसेवकनी केलंच पाहिजे. नगरसेवकनी ज्या ज्या घराघरामध्ये जाऊन, ज्या सोसायटीमध्ये जाऊन तिथल्या समस्या दूर करण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे. ते करत नाही. ते काय करतात का आमचं स्वार्थ कसं आहे त्याप्रमाणे ते बघतात. येईल भाजपचीच, पण सगळी सेटिंग. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला? समस्या भरपूरच येतात, कारण समस्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. फक्त सेटिंगवरतीच लक्ष आहे, दुसरं काही नाही. कारण जी काही धूळ आहे, हे आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे फडके रोडवरचं जे यायला म्हणजे लोकांना जायला यायला रस्ता नाहीये. फुटपाथवरती सगळं एन्क्रोचमेंट झालेलं आहे. फेरीवाले इतके माजुरी आहेत की आपला धक्का लागला तरी सुद्धा आपल्याला शिवाय देतात. पण तिथं पोलीस असू दे तर कोणी असू दे, कोणी काही लक्ष देत नाही. कोणाकडे तक्रार करायची? जे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय करायला हवं? आम्ही कशाचीच अपेक्षा ठेवत नाही, कारण परत ते आमच्याकडे बघत पण नाहीत. आणि आता यावेळेला तर मतं पण द्यायचा अधिकार नाही म्हटल्यावरती प्रश्नच नाहीये. पूर्वी निदान मतं द्यायची होती त्यावेळेला तरी म्हणजे मतं मागायसाठी येत होते, आता येतच नाही, आता येणारच नाही येत.
त्यामुळे काय त्यांच्याकडनं काय अपेक्षाच करायची हे नाही. काका कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला कुठली वाटते? मोठी समस्या या घरं जी आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांच्या सोसायटी आहेत, पण बऱ्याचशा ठिकाणी FSI जास्त वापरला आहे आणि जमिनीचे कन्व्हेन्स झालेली आहेत. तर या कन्व्हेन्स आणि याच्यासाठी काहीतरी सोपं सोल्युशन काढायला पाहिजे सरकारने. आता मी असं ऐकत आहे की काढलेलं आहे, आता त्या कोर्टामधून केस जाणार नाही, त्या सोसायटी आणि अल्टिमेटली कलेक्टरला पॉवर दिल्या जाते असं ऐकलेलं आहे. ते झालं तर बरं होईल, लवकर समस्या सॉल्व्ह होतील. ही मेन समस्या आहे डोंबिवलीची. अनऑथराईज बिल्डिंग ही मेन समस्या आहे. बाकी ज्या समस्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होत आहेत, म्हणजे आता केल्या जात आहेत. रस्ते म्हणा किंवा कचरा म्हणा. कचऱ्याच्या बद्दल थोडीफार समस्या आहे, कचऱ्यागाड्या रिकाम्या जातात पण कचरा घेत नाहीत. म्हणजे त्यांना काही पाहिजे असतं की माहीत नाही, पण ते मी ऑफिशियली बोलू शकत नाही, कदाचित तसं असू शकेल. बऱ्याच ठिकाणी बघतो कचऱ्यागाड्या रिकाम्या रस्त्यावरून जातात पण तुमचा कचरा ते घेत नाहीत. म्हणजे त्यांना मस्का पॉलिश करावं लागतं. बघूया, काहीतरी नगरसेवक निवडून आल्यानंतर काहीतरी सोल्युशन काढतील असं वाटतं. तुम्ही कुठल्या प्रभागात मी राहता? इथेच राहतो, बाजूला राहतो. अच्छा. आणि मग आता तुम्ही कन्व्हेन्सचं सगळी समीक्षा सांगितली, अजून काय वाटतं की अजून काय बदल व्हायला हवेत आपल्या इथे? नाही, ह्या गोष्टी लवकर, म्हणजे ज्या लॉंग पेंडिंग गोष्टी आहेत ना त्याच्यावर लवकर सोल्युशन यायला पाहिजे. जे नवीन समस्या येतात त्याच्यावर लोक सॉल्व्ह करतात. आपण ही समस्या कित्येक वर्षाची पेंडिंग आहे, याच्यावर कोणी काय करतच नाही. म्हणजे लोकांचं पहिलं काय, आपल्याला घर आणि लग्न या गोष्टी असतात. लग्न तर लोकांचे होतात म्हणून तो आपल्याकडे पुष्कळ हे आहे, लोकसंख्या आहे, पण घराची समस्या लोकांची सॉल्व्ह होत नाही आहे. म्हणजे लोकांना आपण आपल्या स्वतःच्या घरात राहण्याचं सुख त्यांना मिळत नाही. अजून त्यांना घराच्या बद्दल अजून प्रॉब्लेम आहेत लोकांचे. लोक बऱ्याच ठिकाणी राहत आहेत, पण ही सुशिक्षित झोपडपट्टी झालेली आहे, कारण बरीचशी घरं अनऑथराईज आहेत. FSI जास्त वापरला आहे, म्हणजे एक अशिक्षित लोकांची झोपडपट्टी आहे आणि या डोंबिवलीची एक सुशिक्षित लोकांची झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टीची समस्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. बाकी विशेष समस्या नाही आहेत, बऱ्याचशा समस्या मार्ग निघतात. काका काय वाटतं यावेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये कोणाची सत्ता येईल? नेहमीप्रमाणे BJPची देणार. पण मग इथे सगळीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कामं पुरेशी झालेली आहेत का? तुमचा प्रभाग कुठला आहे आणि तिथे समस्या नाही, काय? कामं झालेली नाही आहेत. म्हणजे रस्त्यांची दुर्दशा आहे. आणखी सगळीकडे कचरा हे काढला जात नाही. तुमचा प्रभाग कोणता आहे? हाच आहे ना? हाच आहे. 27 आहे. 26 का 26 आहे मला वाटतं. 26 असावा बहुतेक. जे आता नगरसेवक निवडून आले त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी मुख्य कुठल्या समस्येकडे लक्ष द्यायला पाहिजे? आमच्याकडच्या म्हणजे समस्या म्हणजे पाणी, नंतर रस्त्यांची दुर्दशा आहे. निदान रस्ते रिपेअरिंग नाही केले तरी चालेल, पण त्याची स्वच्छता तरी असावी. हा भाग आहे महत्त्वाचा. अस्वच्छतेमुळं ना तिथे रस्त्यावरून जाता येणार, ट्रॅफिक सगळीकडे गाड्या उभ्या आहेत, आडव्या तिव्या कशाही गाड्या उभ्या आहेत, त्याला शिस्त लागावी. रिडेव्हलपमेंटच्या कामं जी इतकी चालू आहे त्यामुळे इतकी सगळी धूळ चौकडे पसरलेली आहे. रिडेव्हलपमेंट अर्थात व्हायला हवेच, नाही असं नाही, पण त्यावेळेला तिथेच बाजूलाच कचरा जो ढीग साठवून ठेवलेला असतो, तर त्या वेळेला त्यांनी निचरा करून ते रिडेव्हलपमेंट व्हावे. तुमच्या या भागातल्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत की त्यांनी कुठल्या समस्येकडे लक्ष द्यायला हवं? मेजरली रोड्स. सेकंडली ॲटलिस्ट हे तरी बघा की आतापर्यंत जे सिव्हिलियन्सला किंवा जे सोसायटीज आहेत, इवन बिकॉज दे आर वर्किंग फॉर अ सोसायटी ओनली, सो त्यांना ते कष्ट पडायला नको. सगळेच त्यांचे जे कामं आहेत त्यांच्यावर त्यांनी प्रॉपरली अटेंड करावं आणि ते कामं करून घ्यावी. मेजरली तर मी हेच सांगणार, एक तर सिविक सेन्स नाही आहे, ऑल टुगेदर सिविक सेन्स तर नाहीच आहे, आणि रोड्स खराब आहेत. आम्ही रोज ट्रॅव्हल करतो 2 व्हीलरनी 4 व्हीलरनी. सो KDMCचे ऑलमोस्ट 90% रोड्स डॅमेज्ड आहेत. सो मेजरली ते ठीक झाले तर बाकीचं एनी विच वेज ठीक होऊन जाईल. अजून काय बदल व्हायला हवेत तुम्हाला या शहरामध्ये? मोस्टली यूथनी यावं पुढे, पॉलिटिक्स जॉईन करावं आणि जे चांगल्यासाठी होईल ते करावं. इन्स्टेड ऑफ जस्ट गेटिंग बक्स ऑफ मनी अँड कीपिंग फॉर युअर सेल्फ, वर्क इट आउट फॉर द सोसायटी सो दॅट यू विल ओनली गेन मोर इम्पॉर्टन्स. दॅट्स इट. तुमच्या भागामध्ये नेमक्या समस्या काय आहेत? म्हणजे तुम्ही आता रोज इथे, म्हणजे इथे दुकान आहे तुमचं, तर आजूबाजूच्या भागात काय समस्या तुम्हाला वाटतात? आजूबाजूच्या भागात म्हणजे बघा, इथे सुशिक्षित लोक आहेत आणि त्याप्रमाणे त्या लोकांवर अन्याय होतो मतदानाचा. खरं म्हणजे सरकारने बिनविरोध ठेवायचंच नाही, कारण एवढं तुम्ही जर खर्च करता तर पब्लिकचा काहीतरी तुम्ही हे करायला पाहिजे.
हक्क द्यायला पाहिजे. हम्म, मग ते कोणाला पण द्या तुम्ही, हम्म, कोणत्याही पक्षाला, ते आम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही. हम्म. परंतु तुम्ही लोकांना सांगता असं झालं पाहिजे, अशी सुधारणा काहीच झालेली नाही.